कल्याण शहरातील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचा 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा 46 वर्षाचा स्काउट गाईड कॅम्प नुकताच संपन्न झाला। या कॅम्पला शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. पाटील सर तसेच पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले। या स्काउट गाईड कॅम्पचे कविता चिमुरकर, ज्योती घुगे, गणेश ठाकूर, राजेंद्र चौधरी, इंदुमती घाणे, भरत दळवी आणि अरविंद गोसावी या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्ट असे नियोजन केले होते। आज स्काउट गाईड कॅम्प 27 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत संपन्न झाला। या 3 दिवसांच्या कालावधीत तंबू उभारणे, तंबू सजावट करणे, परिसर स्वच्छता करणे, खिचडी तयार करणे, जेवण तयार करणे, मागाच्या खुणा, वेगळ्या गाठी तयार करणे, खरी कमाई, बौद्धिक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, संचलन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या शिबिराची सुरुवात दररोज रामधून, व्यायाम आणि योगासनाने केली जायची। मुख्याध्यापक आर.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार, विविध अपघात यापासून वाचण्यासाठी काय करावे, तसेच निसर्गाचा आपल्या जीवनात कसा उपयोग आहे या संदर्भात कृतीयुक्त मार्गदर्शन केले। शारदा मंदिर संस्थेच्या मैदानात सर्व स्काउट आणि गाईड यांना बरोबर घेऊन तसेच 3ही विभागाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या उपस्थितीत शेकोटी पेटवण्यात आली। यावेळी स्काउट आणि गाईड गट यांनी आपापल्या संघातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। तसेच यावेळी भार्गव पाटील, समीक्षा भुरे यांनी खोट्या बातम्या सादर केल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चौधरी यांनी केले। प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.डी. पाटील यांनी केले। यावेळी शारदा मंदिर संस्थेच्या अध्यक्षा वैजयंती गुजर-घोलप, संस्थेचे सचिव सौरभ दत्त कुलकर्णी, संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे तसेच गुप्ते, प्राथमिकचे मुख्याध्यापक पटवर्धन सर आदी मान्यवर उपस्थित होते। हा स्काउट गाईड कॅम्प यशस्वी करण्यासाठी कविता चिमुरकर, ज्योती घुगे, गणेश ठाकूर, राजेंद्र चौधरी, इंदुमती घाणे, प्रफुल्ल बोरसे, भरत दळवी, अरविंद गोसावी यांनी अथक परिश्रम घेतले। आमच्या गटाचं नाव आहे मोगरा आणि गट क्रमांक 3 आहे। आम्ही आता भजी बनवलेत, 3 प्रकारची भजी आहेत आणि इथे अजून जेवण बनवलंय, खाली चुलीवर सगळं जेवण बनवलंय आम्ही। आणि आत्ताचा रात्रीचा आम्हाला मेन्यू सांगितलेला खिचडी भात, तर आम्ही बनवलंय आता त्यासोबत भजी बनवले। स्काउट गाईड कॅम्प मधून काय काय शिकायला मिळालं? खूप शिकायला मिळालं। सकाळी कसं पेशंट आपत्कालीन योगासने शिकवली, स्वावलंबी कसं राहायचं ते शिकवलं, भरपूर शिकवलं आम्हाला खूप मजा येते, खूप आवडलं। आमच्या गटाचं नाव सोनचाफा आहे आणि आम्हाला या गटात खूप मजा वाटते, कारण ह्यात शिकायला पण मिळतं की जंगला ठिकाणी गेल्यावर कसं जेवण वगैरे बनवायचं आणि कसं राहायचं वगैरे, ते खूप मस्त वाटतं आणि इथं आल्यावर खूप मस्त वाटतं आणि आम्ही खूप जेवण वगैरे बनवलं आहे। आज काय काय उपक्रम राबवले गेले? खूप मस्त दाखवलं सरांनी जंगलात गेल्यावर कसं राहायचं ते दाखवलं। काठीनी परत आम्ही स्टँड बनवलं, ते पण खूप मस्त बनवलंय। याची सकाळी लवकर उठायला भेटलं, येताना मग व्यायाम झालं, आपलं चांगलं काम झालं। म्हणतायत की चांगलं काम करायचं, दुसऱ्यांची मदत करायची आणि मग स्वयंपाक सुद्धा, चुलीवरचा स्वयंपाक सुद्धा शिकायला मिळाला, सोबत जेवायचं, सर्वांशी शेअर करून खायचं, एवढं सर्व। 2 दिवसात काय काय स्वयंपाक तयार केला? आम्ही सोयाबीन चिली बनवली, वरण भात बनवलं, पापड, लोणचा वगैरे बनवले, सर्व बनवलं आम्ही। खीर बनवली, बटाटा वांगाची भाजी बनवली, खूप काही बनवले। आता आम्ही खिचडी भात बनवलंय, पापड आहे त्याच्यासोबत, बस। आम्हाला सर भरपूर काय आम्हाला जेवण बनवायला शिकायला मिळालं व एक जुट्ट कसं राहायचं ते शिकायला मिळालं व एकमेकाला मदत कशी करायची ते, आणि आम्हाला वेगवेगळे सजावटीचे सामान कसे आणायचे आणि सरांनी सरांनी आम्हाला बटाटा कसा पानाच्या ह्याच्यामध्ये कसा शिजवायचा ते शिकवलं सरांनी। भरपूर काय काय बिना भांडीचे जेवण कसं शिकवलं सरांनी, भरपूर काय काय शिकवलं। या कॅम्पचा फायदा होईल का?
हो सर, नक्की होणार. 100% 100% फायदा होणार सर. काय होणार फायदा? आम्हाला सर्व शिकायला भेटतं. पुढं जाऊन आम्हाला कुठं जायचं असेल तर सगळं आम्ही करू शकतो हाताने. कोणाची गरज नाही पडणार. आम्ही कुठं बाहेर जायचं शिकायला तर सगळं यायला पाहिजे आम्हाला. हे कॅम्पनी भरपूर फायदा होता आम्हाला. आमच्या गटाचं नाव मोगरा आहे. गट क्रमांक 3 आहे. आम्हाला स्काउट गाईडमध्ये खूप शिकायला मिळालं. सकाळी आम्हाला 7 वाजता बोलवले होते. 7 ते 7:30 आमची योगासन आहे. नंतरला आम्हाला नाश्ता, चहा, बिस्किट, ते नाश्ता खिचडी दिली होती आणि नंतरला आम्हाला स्वयंपाक करायला सांगितले. स्वयंपाकात कांदा, बटाटा आणि गवार, फ्लावर, वांगा याची भाजी करायला सांगितली. त्यानंतर आम्ही छोल्यांची भाजी बनवली. त्यानंतर पुरी, खीर, शिरा असं काही बनवून सरांचं मान केलं होतं. आत्ता संध्याकाळची वेळ झाली म्हणजे स्वयंपाकात आम्हाला संध्याकाळी खिचडी बनवायला सांगितली होती. संध्याकाळी खिचडी, 3 प्रकारच्या भज्या आणि पापड, लोणचा, मिरची असे आम्ही बनवले होते. त्यात आम्हाला दळवी सर, ठाकूर मॅडम, स्वाती मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांचे मनपूर्वक आभार. मध्ये काय काय शिकायला मिळालं? दलवी सरांनी आणि आडी पाटील सरांनी खूप मार्गदर्शन दिले आणि नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. स्काउट गाईड कॅम्प मुळे आम्हाला जे गोष्टी माहिती नव्हत्या त्या गोष्टी सुद्धा माहिती मिळाल्या. आणि हे स्काउट गाईड कॅम्प आमच्या शाळेत दरवर्षी होतो. या स्काउट गाईड कॅम्प मुळे आम्हाला खूप फायदा होतो. जंगलात काय मदत अडचणीची परिस्थिती आली तर सरांनी स्ट्रिक्ट सांगितलं की त्याच्या मदतीने जंगलातून बाहेर येऊ या शकतो. कॅम्पमध्ये कोणकोणते शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं? या कॅम्पमध्ये दलवी सर, ठाकूर सर, घुगे मॅडम, गाणे मॅडम आणि शिमुरकर मॅडम आणि आडी पाटील सर या सर्व शिक्षकांनी कॅम्पमध्ये मार्गदर्शन केले. खूप काही शिकायला मिळालं. आधी दलवी सरांनी लेक्चर घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी गाणे ऐकवलेले चांगले चांगले, आम्हाला हसवलं. त्याच्यातून खूप चांगलं शिकायला मिळालं. मग पाटील सरांचा लेक्चर झाला. त्यांनी म्हणजे स्ट्रेचर कसं करायचं, माणूस जखमी झाला असेल, जंगलात फसला असेल, त्याला तिथून कसं काढायचं, कसं उचलायचं, त्याचे 2-3 प्रकार सांगितले. अजून पुढे हे बोलू तिथे सर्वाइव्ह कसं करायचं ते सांगितलं. जसे जर कोणी अपघातामध्ये कुठे पडला असेल तर त्याला आपण सपोर्ट कसं करायचा, हॉस्पिटलमध्ये कसे पोचवायचे जर त्याचे पाय बी मोडले असेल तसे आम्हाला सेफ्टीबद्दल खूप काही सांगितलं. त्यानंतर समजा आपण जंगलामध्ये कुठे अडकलो तेव्हा आपल्याला जंगलात कुठे अडकलो तेव्हा आपल्याला जर अन्नाची गरज, निवाऱ्याची गरज लागली त्याविषयी पण खूप काही सांगितलं. अन्न असेल तर ते एक पाणी घेऊन त्याला गुंडाळून त्याच्यावर माती सोडून आपण ते अन्न शिजवू शकतो. असे अनेक प्रकार सांगितले आम्हाला. रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.